कंडिशन बद्दल डिस्कस करू तर कंडिशनचं नाव ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर. म्हणजे नावावरूनच कळतं की ब्लॅडर कामापेक्षा जास्त काम करेल. म्हणजे आपलं युरिनल ब्लॅडर त्यात युरिन स्टोअर होते. तर हे होतंय काय, ते हे होतं आपले जे ब्लॅडर असते त्यात एक मसल असते, त्याला म्हणतो डेट्रोसर मसल. ती मसल कॉन्ट्रॅक्ट झाली की त्या ब्लॅडरमधून युरिन बाहेर येणार समजा. पण काय काय कंडिशनमध्ये काय होतं, हे मसल विनाकारणच कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागलं. थोडी जरी भरले ब्लॅडर तिला ओव्हर ऍक्टिव्ह म्हणाल, कामापेक्षा जास्त रिॲक्ट करायला लागली, त्यामुळे जास्त वेळा युरिनला जावं लागतं. हे तुमचं स्पायनल कॉर्ड इंजुरीमध्ये होऊ शकतं किंवा स्ट्रोकच्या केसेसमध्ये होतं असं. तर याची ट्रीटमेंट काय आहे? त्याची ट्रीटमेंटमध्ये कॉम्बिनेशन यूज करतो. ते कॉम्बिनेशन आहे सॉल्युफेनासिन आणि मिराबेग्रॉन. तर वरी बघू शकता तुम्ही, सॉल्युफेनासिन प्लस मिराबेग्रॉन कॉम्बिनेशन. ते हे यूज करतो. ते हे ऍक्ट कसं करते, ते डेट्रोसॉल मसल आहे ना, त्यावर 2 रिसेप्टर असतात. एक ते M3 रिसेप्टर आणि दुसरे असतात β3 रिसेप्टर. M3 रिसेप्टरचं काम काय आहे, ते कॉन्ट्रॅक्ट करणं मसल. आणि जे सॉल्युफेनासिन आहे ते M3 रिसेप्टरला ब्लॉक करतं. मग कॉन्ट्रॅक्ट होणार का मसल? नाही. मग युरिन येणार का पुढे लवकर? नाही. दुसरं β3 रिसेप्टरचं काम काय, त्या मसलला रिलॅक्स ठेवणं. मग त्याला आपण अगोनिस्ट देतो, म्हणजे त्याच्यासारखं ऍक्ट करणार मॉलिक्यूल देणार. मग त्यानं काय होणार, ती रिलॅक्स स्टेटमध्ये राहणार. मग हे दोन आपण कॉम्बिनेशन यूज करतो. एक तर कॉन्ट्रॅक्शन बंद करणं आणि दुसरं रिलॅक्स राहून देणं. सॉल्युफेनासिन त्याचं कॉन्ट्रॅक्शन बंद करतं आणि मिराबेग्रॉन त्याला ते रिलॅक्स स्टेटमेंट होतं. त्याचं मेकॅनिझम ऍक्शन आहे ह्या ड्रगचं. सॉल्युफेनासिन प्लस मिराबेग्रॉन. सॉल्युफेनासिन काय अँटी मस्कारिनिक ड्रग आहे, M3 अँटागोनिस्ट. आणि जे तुमचं मिराबेग्रॉन आहे ते B33 अगोनिस्ट. लक्षात राहू द्या, ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर.